मित्रांनो, तुम्ही हे बघितलं असेल की जेव्हा आपण आजारी पडतो किंवा आपल्याला कोणत्याही प्रकारची हेल्थ प्रॉब्लेम येते तेव्हा यातून बरे होण्यासाठी आपण काही उपाययोजना करत असतो। त्यामध्ये आपण कधी घरगुती उपाय करतो तर कधी डॉक्टरांकडे जातो। पण या व्यतिरिक्त काही नॅचरल गोष्टी बी अशा असतात ज्यांचा आपल्या शरीरावर खूप वेगाने प्रभाव पडतो आणि दुसऱ्या उपायांच्या बदल्यात त्या अधिकच प्रभावशाली ठरू लागतात। त्यातीलच एक म्हणजे तुळस। जेव्हा तुळशीचे एक पान आपल्या पोटात जाते तेव्हा त्याच्यात असलेले 50 पेक्षा जास्त फायटोकेमिकल्स आपल्या शरीरावर वेगवेगळ्या पद्धतीने प्रभाव टाकतात, ज्याचा परिणाम आपल्या त्वचेवर, मेंदूवर आणि हृदयावर झालेला आपल्याला पाहायला मिळतो। तुळस आयुर्वेदातील प्रमुख औषधींमधील एक आहे, त्यामुळे तुला क्वीन ऑफ द हर्ब्स असे देखील म्हटले जाते। आजच्या काळात तुळशीचा उपयोग चहापासून ते टॉनिक पर्यंत आणि माउथ वॉश पासून ते मोठमोठ्या औषधांमध्ये केला जातो। पण तुळशीपासून बनवलेले केमिकल प्रोडक्ट वापरण्यापेक्षा जर आपण थेट नैसर्गिक तुळशीचा वापर केला तर ते आपल्या शरीरासाठी अधिकच फायद्याचे ठरू शकते। म्हणूनच आज आपण तुळशीचे 8 असे फायदे पाहू जे आपल्या शरीरासाठी वरदान ठरते। त्यातील नंबर 1, रोगप्रतिकारक शक्ती वाढवते। मित्रांनो, तुळस आपल्या शरीरातील TH1 आणि TH2 सेल्सला इम्प्रूव्ह करते, ज्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती म्हणजे आपली इम्युनिटी सिस्टीम स्ट्रॉंग बनते। जी लोक सारखे आजारी पडतात किंवा हवामान बदलामुळे ज्यांना अशक्तपणा जाणवतो अशा लोकांनी रोजच्या आहारात तुळशीचा समावेश केला पाहिजे। जर या लोकांनी रोज एक जरी तुळशीचे पान खाल्ले तरी त्यांची रोगप्रतिकारक शक्ती ही चांगल्या प्रकारे वाढू शकते, कारण तुळशीमध्ये असणारे अँटीव्हायरल आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म आपल्या इम्युनिटी सिस्टीमला मजबूत बनवण्याचे काम करतात, ज्यामुळे त्यांचे आजारी पडण्याचे प्रमाणही कमी होते। नंबर 2, कॅन्सर सेल्सला मारते। मित्रांनो, मागील काही वर्षापासून भारतात कॅन्सरचे प्रमाण हे झपाट्याने वाढत चालले आहे। याचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे आपला आहार। मित्रांनो, आज जो आपण आहार घेत आहोत त्यातील बहुतेक आहार हा भेसळयुक्त आहे। त्यामधील घरातील पिण्याच्या पाण्यापासून ते आंघोळीच्या साबणापर्यंत सगळ्या गोष्टींमध्ये केमिकलचा वापर हा मोठ्या प्रमाणावर केला जातो, ज्यामुळे आपल्याला नवनवीन आजार उद्भवू लागले। अशा वेळी जर आपण तुळशीच्या पानांचा उपयोग केला तर ते आपल्या शरीरासाठी फायदेशीर ठरू शकते, कारण तुळशीच्या पानात असे काही गुणधर्म आढळतात जे कॅन्सरला कारणीभूत असलेल्या बॅक्टेरियाला नष्ट करतात। यामुळे तुमच्या शरीरात कोणत्याही पद्धतीचा कॅन्सर सेल डेव्हलप होण्याआधी तुळशीची पाने चावणे कधीही चांगले ठरेल। नंबर 3, पोटातील जंत मारण्याचे काम करते। मित्रांनो, काही लोकांच्या पोटात सारखे दुखत असते। कधीही पोटदुखी नॉर्मल लेवलची असते तर कधी डॉक्टरांकडून पोटात जंत असल्याचे सांगून त्यांना जंताच्या गोळ्या खायला दिल्या जातात। परंतु जंताची गोळी खाण्यापेक्षा तुळशीची पाने खाल्लेली कधीही उत्तम ठरतात, कारण तुळशीच्या पानात अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात जे आपल्या शरीरातील बॅक्टेरिया किंवा जंत मारण्याचे काम करतात। अशा वेळी तुळशीचा उपयोग आपण खालील पद्धतीने करू शकतो। सकाळी लवकर उठून काही तुळशीची पाने तोडा आणि त्यांना अर्धा लिटर पाण्यामध्ये टाकून ती चांगल्या पद्धतीने उकळून घ्या। त्यानंतर त्यातील पाणी बाजूला काढून ते पाणी व्यवस्थितरित्या थंड होऊ द्या आणि मग सकाळी अनुषपोटी तुम्ही त्या पाण्याचे सेवन करा। तुम्ही 7 दिवस हा उपाय केला तर तुमच्या शरीरातील जेवढे खराब बॅक्टेरिया आहेत ते बाहेर पडून तुम्हाला त्याचा चांगला रिझल्ट पाहायला मिळेल। नंबर 4, रक्ताला साफ करण्याचे काम करते। मित्रांनो, आपण जे काही खातो त्याचे पोटामध्ये जाऊन पचन होते आणि पचल्यानंतर या अन्नाचे रूपांतर हे रक्तामध्ये होते। आपण जे काही खातो त्यातील पोषक तत्वे ही रक्ताद्वारे आपले संपूर्ण शरीरभर पसरत असतात, परंतु हा रक्तप्रवाह होत असताना वेळेनुसार आपले रक्तही खराब होऊ लागते, ज्यामुळे आपल्या शरीरावर नायटा, पिंपल्स, चट्टे उठणे यांसारख्या समस्या होऊ लागतात। पण जर तुम्ही तुळशीच्या पानाचा काढा बनवून पित असाल किंवा तुळशीच्या पानांना खात असाल तर ते तुमच्या रक्ताला साफ करण्याचे काम करते। त्यामुळे शरीरावरील डाग हळूहळू कमी होऊन आपल्या त्वचेसाठी ते वरदान ठरते। नंबर 5, तणाव कमी करण्यास मदत करते। जर्नल ऑफ आयुर्वेद आणि इंटिग्रेटिव्ह मेडिसिन मध्ये प्रकाशित झालेल्या एका लेखानुसार तुळस आपल्या शरीरातील कॉर्टिसोल हार्मोनचे संतुलन नियंत्रित ठेवते। कॉर्टिसोल हा एक स्ट्रेस हार्मोन आहे जो आपल्या स्ट्रेसला कमी जास्त करण्याचे काम करतो। त्यामुळे जर तुम्ही तुळशीच्या पानाचे सेवन करत असाल तर हे तुमच्या मेंदूच्या न्यूरोट्रान्समीटर पातळीमध्ये सकारात्मक बदल घडवून आणते, ज्याने तुमचे मन शांत होते। नंबर 7, तोंडाच्या आरोग्यास फायदेशीर। तुळशी तुमच्या तोंडात नैसर्गिक माउथ फ्रेशनर आणि क्लीनर म्हणून काम करते, कारण पानांमध्ये आढळणारी संयुगे ही तोंडात लपलेले बॅक्टेरिया आणि जंतूंना नष्ट करण्याचे काम करतात। आपण आपल्या रोजच्या जीवनात किमान 2 वेळा तुळशीच्या पानांचा माउथ वॉश म्हणून वापर केला पाहिजे, ज्यामुळे प्लेग आणि हिरड्यांना आलेली सूज कमी होण्यास मदत मिळते।
त्यामुळे आपण आपल्या दातांसाठी तुळशीचा उपयोग नक्की केला पाहिजे. नंबर 7, श्वसन प्रणालीला इम्प्रूव्ह करते. मित्रांनो, तुळशीमध्ये इजेनॉल आणि सेनिऑल ही संयुगे असतात जे आपल्या फुफ्फुसाला रक्तसंचयन आणि श्वसन विकारांच्या इतर लक्षणांपासून आराम देतात. त्याचबरोबर अस्थमा, कफ यांसारख्या आजारांना घालवण्याचे कामही ही संयुगे करत असतात. त्यामुळे तुमच्या अंगणात जर एखादे तुळशीचे झाड असेल आणि तुम्ही त्याला जोरजोरात हलवले तर त्याला हलवल्याने झाडामधून जो घटक बाहेर पडतो तो जवळपासच्या जागेमधील अनेक बॅक्टेरियाला मारण्याचे काम करतो, ज्यामुळे तुमच्या आसपासचे वातावरण हे शुद्ध होते. नंबर 8, सर्दी खोकल्यावर गुणकारी. तुळशीमध्ये असणारी इजेनॉल आणि अँटीऑक्सिडंट ही संयुगे शरीरातील चिकट पदार्थ बाहेर टाकण्याचे काम करतात. त्याचबरोबर तुळशीमध्ये अँटीसेप्टिक आणि अँटीबॅक्टेरियल प्रॉपर्टीज असतात, ज्यामुळे सर्दी खोकल्यांच्या लक्षणांना दूर करण्यास मदत मिळते. जर आपण मधामध्ये तुळशीचे पाणी टाकून मध पिले तर आपल्या शरीरातील ताप हा लवकर उतरलेला आपल्याला पाहायला मिळेल. आता आपण हे जाणून घेऊ की आपल्याला कोणत्या तुळशीचा उपयोग केला पाहिजे. तर मित्रांनो, आपल्याकडे 2 तुळशीची झाडे अशी असतात जी सर्वात जास्त लावली जातात. त्यातील एक म्हणजे राम तुळशी आणि दुसरी म्हणजे श्याम तुळशी. श्याम तुळशीमध्ये राम तुळशीच्या तुलनेत जास्त औषधी गुणधर्म असतात, त्यामुळे आपल्याला श्याम तुळशीलाच आपल्या घरामध्ये लावले पाहिजे. जर तुम्हाला श्याम तुळशीला ओळखायची असेल तर श्याम तुळशीची पाने ही थोडीशी काळी आणि हिरव्या रंगाची असतात, तर राम तुळशीची पाने ही थोडीशी हिरव्या आणि पोपटी रंगाची असतात. मित्रांनो, हे होते काही तुळशीचे फायदे. याच्यासोबत तुम्हाला तुळशीचे अजून किती फायदे माहिती आहेत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. याचबरोबर तुमच्या घरी जर तुळशीचे रोप असेल तर ते कोणत्या प्रकारचे आहे हेही कमेंट करून नक्की सांगा.